नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण नामाविषयी माहिती शिकलो. आज शब्दांच्या जातीमधले 2 नंबरची जी जात आहे ती आहे सर्वनाम. याबद्दल माहिती शिकणार आहोत आणि याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. बघा, सर्वनाम ह्या शब्दातच असं आलं की नामाबद्दल जे सर्व माहिती येते त्याला सर्वनाम म्हणायचं, किंवा नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणायचं. मग तो काहीही असेल. अभय शाळेत गेला, तो घरी परत आला. आपण कोणत्या शब्दाबद्दल तो शब्द वापरला? अभयबद्दल वापरला. मग इथे तो हे सर्वनाम वापरले आहे. मुले शाळेत गेली, त्यांनी कविता म्हटली. मग त्यांनी हा जो शब्द आलाय तो कशाबद्दल आलाय? मुलांबद्दल. मग जो शब्द नामाबद्दल येतो त्याला म्हणायचं सर्वनाम. ह्या दोन्हीही वाक्यांमध्ये वेगवेगळ्या पहिल्या वाक्यामध्ये अभय हे नाम होतं, मग त्याच्या ऐवजी कोणता शब्द आला? तो. आता ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये कोणतं नाम आहे? मुले. मग मुलांच्या ऐवजी कोणतं सर्वनाम आलं? त्यांनी. म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग आपल्या मराठी भाषेमध्ये खूप सर्वनामे आहेत, तर त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. मी, तू, तो, ती, ते, त्या, आम्ही, तुम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः. बघा, एवढी सगळी सर्वनामे आहेत. त्यामध्ये आता मी चांगल्या मार्कांनी पास झालो, यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की मी हे सर्वनाम वापरलेले आहे. आता मोराच्या चालण्यात एक प्रकारचा डौल असतो, यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? मोराच्या. मग ह्या मोराच्या ऐवजी आपल्याला कोणतं असं सर्वनाम वापरता येईल की त्याने ते वाक्य अर्थपूर्ण तयार होईल? मग मोराच्या ऐवजी आपल्याला काय वापरता येईल? त्याच्या चालण्यात एक प्रकारचा डौल असतो. म्हणजे मोराच्या ऐवजी आपण इथे कोणतं सर्वनाम वापरलं? त्याच्या. हे सर्वनाम वापरलेलं आहे. मुले शाळेत गेली आणि मुले आनंदात परत आली. मुले आनंदात परत आली, असं मुले शाळेत गेली, मुले आनंदात परत आली. त्याऐवजी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतो? मुले शाळेत गेली, ती आनंदात परत आली. मग दुसऱ्या वाक्यातल्या मुले या शब्दाच्या ऐवजी आपण ती हा शब्द वापरलेला आहे. इथे ती हे सर्वनाम ह्या मुले या शब्दाच्या ऐवजी वापरलेलं आहे. आता काही वाक्य असे असतात की त्यामध्ये कोणतं सर्वनाम नाही, असेही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. मग काका, तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, याच्यामध्ये सर्वनाम दिलंय की नाही? दिलंय ना. कोणकोणतं दिलंय? तुम्ही आहे, माझं आहे, हे 2 सर्वनामे आहेत. म्हणजे ह्या वाक्यांमध्ये सर्वनाम नाही असं नाहीच आहे. आता आपण दुसरं वाक्य पाहूयात. त्या जागी आपण दुसरा दात बसवूया, यात पण सर्वनामे आहेत. त्या आहे, आपण आहे, ही सर्वनामे दिलेली आहेत ह्या वाक्यामध्ये. आता तिसरं वाक्य आपण पाहूयात. आपणास उदंड आयुष्य मिळो, यामध्ये सुद्धा सर्वनाम आलेलं आहे आपणास. आता चौथं वाक्य पाहू. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कुठलंही सर्वनाम आलेलं नाही. हे सरळ साधं वाक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. तुम्हाला इयत्ता 4थीमध्ये मंथन परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये सर्वनाम आहे की नाही
हे ओळखता यायला पाहिजे आणि जर नसेल तर तसं आपल्याला तो उत्तर सांगता आलं पाहिजे. नमस्ते.